ठाणे दौऱ्यानंतरही गणेश नाईकांनी एकोपाच्या संदेशाकडे दुर्लक्ष केले। ठाणे जिल्ह्यात भाजपच एक नंबर राहील, कल्याण डोंबिवलीत भाजपचा महापौर बसेल असा दावा गणेश नाईकांनी केला। तर ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेचाच भगवा फडकणार असं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय। सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी मनसे पुन्हा मैदानात उतरणार असल्याचं मनसे नेते गजानन काळेंनी म्हटलंय। सिडकोच्या किमतीबाबत कोणतीही बैठक घेत नसल्यामुळे वर्षा निवासस्थानी आणि शिंदेंच्या निवासस्थानी मनसे घेराव घालणार आहे। तसंच 2 दिवसात निर्णय न झाल्यास दशास तसं उत्तर देईल अशी भूमिका काळेंनी यावेळी व्यक्त केली आहे। मुंबई नाशिक महामार्गावर एक चालक ट्रक धोकादायक पद्धतीने चालवतानाची थरारक दृश्य पाहायला मिळाली। हा ट्रक नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात होता। शहापूर तालुक्यातील वेहलोली फाट्यावर धोकादायक पद्धतीने ट्रक चालवणाऱ्या चालकाची दृश्य महामार्गावरील एका कार चालकाने मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आहेत। लाईव्ह ऍक्सिडेंट वसई विरारमध्ये गटारांच्या लोखंडी झाकणांची चोरी करणारी टोळी सीसीटीव्हीत कैद झाली आहे। चोरटे गटाराच्या झाकणावर प्लास्टिकची ताडपत्री टाकून चोरी करत होते। या प्रकारामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्यानं पालिकेनं याची गंभीर दखल घेत चोरट्यांविरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे। डायरेक्ट पकडण्यासाठी आहे डायरेक्ट। कल्याण स्टेशनवर येत्या आठवड्यात मीटर रिक्षा आरक्षित केली जाणार आहे। रिक्षा चालकांनी या नियमांचं पालन करण्यासाठी रेल्वे अधिकारी आरटीओ हे पुढील महिनाभर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। उल्हासनगरकडे जाणाऱ्या रिक्षा रांगेच्या मागील बाजूस असलेल्या मार्गिकेतून या मीटरद्वारे रिक्षा उपलब्ध होणार आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।